नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून मला सतत विद्यार्थी एक प्रश्न विचारत आहेत, तो म्हणजे तर न्यूजपेपर कसा वाचावा, कोणता वाचावा, किती वेळ आपण न्यूजपेपरला दिलं पाहिजे आणि काय दररोज न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे का? तर या सगळ्या बाबींचं समाधान, या सगळ्याच बाबींचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इथं मिळणार आहे. यामध्ये आपण सरळ मी लोकसत्ता पेपर इथं आणलेला आहे आणि या पेपरच्या माध्यमातून आपण इथं बघून घेणार आहोत की कोणते टॉपिक, कोणत्या बातम्या तुम्हाला वाचायला पाहिजे, कोणत्या बातम्या तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे, या सगळ्या बाबी आजच्या सेशनमधून तिथं आपण समजून घेणार आहोत. आता सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की जास्त करून विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न जो मला असतो तो असतो की सर नेमका किती वेळ न्यूजपेपर वाचावा. आणि त्याच्याही आधी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे की नाही. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी त्यामध्ये स्पष्ट करू इच्छितो की जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा परीक्षेला जर टार्गेट करत असाल, ठीक आहे, एमपीएससी राज्यसेवा परीक्षेला टार्गेट करत असाल तर माझ्या मतानुसार तुम्ही डेली बेसिसवर न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे. आणि ते का बरं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. आता आपल्या परीक्षेमध्ये जे दोन पार्ट आहेत, एक म्हणजे प्रिलिम्स ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो आणि दुसरं म्हणजे मेन्स. आता जेव्हाही आपण पेपर वाचतो तर पेपर वाचताना तुम्हाला पूर्व परीक्षेच्या निगडीत काही चालू घडामोडी तिथं मिळतील आणि मुख्य परीक्षेच्या निगडीत देखील काही चालू घडामोडी तुम्हाला तिथं निदर्शनास येतील. पण यामध्ये लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पेपर वाचत असाल तर तसं करू नका. तुम्हाला हा जो न्यूजपेपर वाचायचा आहे याचा मेन उपयोग तुम्हाला कुठे होणार आहे? तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये होणार आहे. कारण मुख्य परीक्षा उत्तर लिखाणाची परीक्षा आणि उत्तर लिखाणाच्या परीक्षे असल्यामुळे तुम्हाला तुमची वैचारिक क्षमता वाढवणं अपेक्षित आहे आणि वैचारिक क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला जे विविध लेख येतात ते लेख तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. त्या लेखामध्ये जे ऑथर आहे त्यांनी काय लिहिलेलं आहे, कसे मुद्दे मांडलेले आहेत, हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला विचार मंथन करणं अपेक्षित असतं. तुम्ही फक्त पेपर आपण वाचतो आणि पेपर वाचल्यानंतर आपण लगेच आपल्या कामाला लागतो असं करू नका. पेपर वाचल्यानंतर किमान 5 मिनिटं तरी विचार करा की या ऑथरनी, या लेखकांनी असं का बरं म्हटलंय, त्याचे विविध पैलू कसे सांगितलेले आहेत, कशा पद्धतीने त्या गोष्टी तिथे मांडल्या आहेत. आणि हे मी जर या प्रश्नावर जर असा काही प्रश्न आला या टॉपिकवर तर मी त्याच्या उत्तरात हे मुद्दे टाकू शकते का, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय करायचं असतं, अनालिसिस करायचं. म्हणजे हे लक्षात ठेवा की तुम्ही हा जो पेपर जो वाचताय हा पेपर मुख्यत्वे त्याचा पर्पज तुमचा मुख्यच्या परीक्षेसाठी ठेवा. कारण मुख्यच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न येत आहेत, म्हणजे आता दुसऱ्यांदाच ही परीक्षा झाली पण त्यामध्ये देखील असे प्रश्न अपेक्षित आपण करू शकतो की जे सरळ चालू घडामोडीच्या आधारावर तुम्हाला तिथं आयोग विचारू शकते. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवा की न्यूजपेपर जो वाचायचा आहे, वृत्तपत्र जे वाचायचं आहे, हे न्यूजपेपर मुख्यत्वे मेन्सच्या अनुषंगानं वाचायचं आहे. तर मग प्रिलिम्सच्या गोष्टी टाळायच्या का? वाचा. किमान एक वेळा ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर अवलोकन करा, पण नोट्स बनवू नका. हे लक्षात ठेवा. मी परत सांगतोय, न्यूजपेपरचे नोट्स बनवू नका. तुम्ही जर बिगिनर असाल किंवा 1-2 वर्ष तुम्हाला झालेलं असेल तरीही मी सांगतो नोट्स बनवायचं काही आवश्यकता नाही. कारण प्रिलिम्सचे जे नोट्स आहेत त्या मॅगझिन येतात, मंथली मॅगझिन येतात. त्यापैकी जी योग्य मॅगझिन आहे ती 2 ते 3 मॅगझिन ज्या चर्चेत असतात त्याच्यापैकी कोणती एक मॅगझिन तुम्ही मराठी वाचली तरी पुरे आहे. इंग्रजीवाल्यांसाठी आता लवकरात लवकर मॅगझिन आम्ही आणतोय, ती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. दुसरं म्हणजे मुख्यसाठी काय करायचं सर, मुख्यसाठी नोट्स बनवायचे का? जर तुम्ही बिगिनर असाल तर सध्या नोट्सच्या भानगडीत पडू नका. पहिले कन्सेप्ट समजण्यावर भर द्या. मी याच्या आधी सांगितलेलं आहे आणि परत सांगतोय. आम्हाला खूप सारे मेसेजेस येतात, पर्सनल मेसेजेस येतात, नोट्स बनवायची ट्रिक सांगा, मला शॉर्ट नोट्स पाठवा. हे बघा, मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, शॉर्ट नोट्स हे स्वतःचे असतात. हे माझे शॉर्ट नोट्स माझ्यासाठी असतील म्हणून शॉर्ट नोट्स आम्ही देत नाही. नोट्स तुम्हाला मिळतील. नोट्स जर हवे असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा खाली ऍपची लिंक दिलेली आहे, ऍपमध्ये जा, रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एमपीएससी सेगमेंटमध्ये स्टडी मटेरियलच्या खाली तिथे तुम्हाला सगळे नोट्स एनसीईआरटी बालभारतीच्या पुस्तका मिळतील. हे लक्षात ठेवा. तर आपल्याला मुख्यच्या अनुषंगाने पेपर वाचायचा आहे, यामध्ये अनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि पेपर वाचायला आवश्यक काय आहे तर मुख्यच्या अनुषंगानेच पेपर वाचणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा तुम्ही. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की नेमका तर मग नोट्स बनवायचे का? तर अगेन उत्तर काय, तर नोट्स तुम्हाला बनवायची सद्य परिस्थितीत आवश्यकता नाही आहे. आणि नोट्स जे बनवावे लागतील तुम्हाला पण ते 2 ते 3 महिन्यानंतर, ते तुम्हाला मुख्यत्वे मेन्सच्या अनुषंगाने बनवायचे आहे. आणि मेन्सचे जे नोट्स असतात हे फारच एकदम सोपे असतात. सरळ एक आर्टिकल वाचल्यानंतर त्या आर्टिकल मधून किमान 1 ते 2 ओळीत तुमचे नोट्स बनले पाहिजे, अशा पद्धतीनं तुम्हाला मेन्सचे नोट्स बनवायचे आहे. यामध्ये तुम्हाला काही महत्वपूर्ण फॅक्ट्स अँड फिगर्स काही येत असेल ते तुम्ही लिहून ठेवा की जेणेकरून जर त्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही सरळ ही फॅक्ट्स अँड फिगर्स म्हणजे आकडेवारी तुम्ही लिहू शकता.
कोणते काही रिपोर्ट आले ते रिपोर्ट देखील तुम्ही लिहू शकता. त्या रिपोर्टचा काही म्हणजे असे वेगळे रिपोर्ट आहे. कॉमन रिपोर्ट तर तुमच्या पूर्व परीक्षेच्या मॅगझिन मध्ये तिथे कव्हर होऊन जातील, पण मुख्यसाठी जे रिपोर्ट्स आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स आहे, काही उदाहरणं असतील, म्हणजे आता इथिक्सचा पेपर आलेला आहे, मग त्यामध्ये काही उदाहरणं जर तुम्हाला दिसलं तर ते उदाहरणं देखील तुम्ही लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये पेपर लिहिताना हे उदाहरणं देखील कामात येऊ शकतात. पण हे कधी करायचं आहे? आता करायचं नाही. 2 ते 3 आफ्टर 2 to 3 मंथ्स ही तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी 100 पानाचं रजिस्टर घ्यायचं, टॉपिक वाईज 50-50 पानं सोडून द्यायचे, सॉरी 20-20 पानं सोडून द्यायचे. तसं जरी केलं तरी ते 20-20 पानात जरी तुमच्याकडे आकडेवारी जमा झाली तरीही तुम्ही उत्तर लिखाणात याचा वापर करू शकता. मग अशा पद्धतीनं तुम्हाला नोट्स बनवायचे, पण कधी बनवायचे तेही मुख्यच्या अनुषंगानं, पण 2 ते 3 महिन्यानंतर. सध्या अंडरस्टँडिंगवर भर द्या, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग करा, या सगळ्या गोष्टीवर काम करा. ठीक आहे, हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा असतो विद्यार्थी मित्रांनो की किती वेळ द्यायचा. ठीक आहे, आता टाइमच्या बाबतीत मी स्वतः तुम्हाला सांगतो, आम्ही विविध अभ्यासिकेत जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला कळलं की काही काही विद्यार्थी तब्बल 2 तास पेपर वाचत राहतात, कोणी 3 तास वाचतो, कोणी 4 तास वाचतो. हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढा वेळ पेपरच्या मागे देऊ नका. ठीक आहे, करंट अफेअर एक पार्ट आहे तुमच्या पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेमध्ये, पण एकदम 3-3, 4-4 तास जर तुम्ही द्याल पेपरला तर मग तुम्ही जीएस कधी वाचणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, सुरुवातीला अभ्यासाला सुरुवात करताना मेन फोकस तुमचं स्टॅटिकवर ठेवा. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे जे 4 सब्जेक्ट तुम्हाला सांगितले याचा चांगला अभ्यास करा. आणि दिवसाला करंट अफेअरला तुम्हाला जो वेळ द्यायचा आहे तो द्यायचा आहे 1 तास. आणि या 1 तासात तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. तर एकतर तुमची कोणती जी मॅगझिन असेल, ठीक आहे, जसं परिक्रमा असू द्या, सिम्प्लिफाईड असू द्या, ज्या मॅगझिन्स आहेत त्या मॅगझिन तुम्ही वाचायचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला न्यूज पेपर वाचायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता इथे तुम्ही नियोजन करताना कसं करू शकता, इथे मी स्पष्टपणे सांगतोय की करंट अफेअरला 1 तासाच्या वरती देऊ नका, डेली बेसिसवर. आणि हे तुम्हाला जे करायचं आहे हे डेली बेसिसवर करायचं आहे. आपण काय करतो, आपण मॅगझिन वाचत आहे, आपण म्हणतो नाही सर पेपर येऊ द्या, 2 महिन्यात मी पूर्ण 12 महिन्याच्या मॅगझिन कव्हर करील. असं करू नका. त्यामुळे प्रेशर येतं, ताण वाढतो आणि आपल्यालाच मग कुठेतरी इनसिक्युरिटीची भावना येते की माझं करंट अफेअर झालं नाही, हे झालं नाही, ते झालं नाही. या फंद्यात पडायचं नसेल तर आतापासून या गोष्टी करा. मॅगझिनला किती वेळ द्यायचा, तर सरळ तुम्ही इथे 30 ते 40 मिनिटं तुम्ही पेपरला देऊ शकता. 30 मिनिटं जरी दिले, मग उरलेले जे 30 मिनिटं आहेत, 30 मिनिटात तुम्ही काय करू शकता, मॅगझिन वाचू शकता. ठीक आहे, मग मॅगझिन मेनली कशासाठी वाचायची आहे, तर पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं. ठीक आहे, तर हे प्रिलियमसाठी मॅगझिन 30 मिनिटं, न्यूजपेपर 30 ते 40 मिनिटं. एवढं जरी केलं म्हणजे 30 ते 40 मिनिटं गेलं तर याला 20 मिनिटं करा. अशा पद्धतीचं नियोजन करा. किंवा याला 20 मिनिटात संपवत असाल तर याला 40 मिनिटं वाचा. पण हे डेली बेसिसवर न चुकता करा, कारण सवय झाली पाहिजे, आपली वैचारिक क्षमता वाढली पाहिजे, आपला अॅनालिटिकल अप्रोच जो म्हणतो, विश्लेषणात्मक दृष्टिकोन, तो वाढला पाहिजे. हा मेन पर्पज आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपर वाचण्याच्या मागे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पर्पज क्लिअर ठेवा. पर्पज नोट्स बनवणं नाहीये. सध्या परिस्थिती तर अजिबात नाही. 2 ते 3 महिने जाऊ द्या, मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटलं की हे काही रिपोर्ट आली आहे, आजच्या पेपरमध्ये आहे, तेच तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आता पेपरकडे वळूया. हे जे काही 3-4 बेसिक डाऊट्स होते, जे सतत आम्हाला विद्यार्थी विचारत राहतात, त्यांचं तिथे त्या स्पष्टपणे मी गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आता बघा, आजचा पेपर हा लोकसत्ता पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुण्याचा पेपर आहे. आता याच्यातला पहिलीच बातमी बघा. पहिलीच बातमी अतिशय महत्वपूर्ण. काय आहे, महागाई आवाक्याबाहेर. ठीक आहे, त्यामध्ये म्हटलंय 17 महिन्यात पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेची नियंत्रण रेषा पार. म्हणजे इन्फ्लेशन टार्गेटिंग जे आहे ते आरबीआय करतं. आता याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या, म्हणजे ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण महागाई म्हणजे काय, तर इकॉनॉमिक्सचा कन्सेप्ट आहे, तर आवश्यक आहे. का बरं महागाई वाढते, त्याचे कारण त्यांनी दिलेले आहे. आता इथे बघा, इथे सरळ सरळ कारण दिले आहे. आणि जर तुम्हाला महागाईवर प्रश्न विचारला तर सरळ तुम्ही हे कारण लिहू शकता. इराणमधील युद्धामुळे बसलेला ऊर्जा धक्का आणि पुरवठ्यातील व्यत्यय म्हणजे सप्लाय कन्स्ट्रेंट, तसेच मोसमी पावसाला झालेला विलंब, यामुळे इंधन आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत. सरळ सरळ बघा, म्हणजे जर महागाईवर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही सरळ हेच मुद्दे तुम्ही काय करू शकता, पेपरमध्ये टाकू शकता. आता याचे नोट्स बनवायचे का, अजिबात नाही. हे तुमच्या सरळ ज्या मॅगझिन तुम्ही वाचणार आहे त्याच्यामध्ये कव्हर होतील. हा, पण या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला सवय लागली पाहिजे, आपल्या डोक्यात म्हणजे काय, सबकॉन्शियस मध्ये स्टोअर झालं पाहिजे. त्या अनुषंगाने आवश्यक आहे. त्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये भारताचा किरकोळ महागाई दर, जे आपले जे स्टॅटिक कन्सेप्ट आहे, म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमिक्स जर वाचन केलेलं असेल किंवा सुरुवात करत असाल तर किरकोळ महागाई दर काय हे तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, होलसेल प्राइस इंडेक्स, ठीक आहे, मग कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, या सगळ्या ज्या बाबी आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. जर नसेल, जर तुम्ही एकदम बिगिनर असाल तर तुम्ही काय करा, सरळ तुम्ही गुगलवर सर्च करा की कन्झ्युमर प्राइस इंडेक्स काय असतो, होलसेल प्राइस इंडेक्स काय असतो. म्हणजे अशी जिज्ञासू वृत्ती ठेवा, ज्याला आपण म्हणतो क्युरियस अप्रोच म्हणतो. लहान पोरगा कसा असतो, लहान पोरगा प्रत्येक गोष्टीवर आपल्याला विचारतो की हे असं कसं आहे, हे तसं कसं आहे. असाच दृष्टिकोन बिगिनर विद्यार्थ्यांनी बाळगावा. त्यानंतर बघा, पुढे बघा, तर खनिज तेल कडाडले, म्हणजे हे प्रमुख कारण आहे.
ठीक आहे. महागाई वाढण्याचं प्रमुख कारण काय तर खनिज तेल जे आहे, क्रूड ऑइल जे आहे ते मोठ्या प्रमाणावर त्याचे दाम वाढत आहेत. त्यामध्ये आता यांनी म्हटलंय अमेरिका इराण यांच्यात जोरदार हल्ले पुन्हा सुरू झाले असून महत्वाचे म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी, ज्याला स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणतात, पुन्हा बंद केली गेली आहे. याचा परिणाम म्हणून खनिज तेलाच्या किमतीचा आंतरराष्ट्रीय मानक असलेला ब्रेंट क्रूड, सर्च करा की ब्रेंट क्रूड काय आहे, होर्मुझची समुद्रधुनी कुठे आहे. सरळ आपला ऍटलस काढायचा, ऍटलसवर बघायचं की हा होर्मुझची समुद्रधुनी इथे पडते, मग त्याच्या जवळपास कोणते देश आहेत, कारण याच्या आधारावर देखील तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून अशा बाबी टाळू नका. ठीक आहे. म्हणजे असे जेव्हा न्यूज येतात त्या न्यूज आपल्यासाठी फार महत्वपूर्ण असतात. आता दुसरी न्यूज बघा बाजूलाच, अजित पवार गटातील संघर्ष विकोपाला. राजकीय बातमी आहे, पण राजकीय बातमी जरी आतमध्ये काही वाचला नाही तरी चालतं, पण हा अशा प्रकारचे वाद आता आपल्याला जे प्रादेशिक पक्ष आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे वाद दिसत आहेत. कारण काय आहे? कारण पक्षांतर्गत लोकशाहीच नाहीये. म्हणजे काय, अशा जेव्हा न्यूज येतात आपल्या डोक्यात बल्ब लागला पाहिजे, हा टॉपिक राजकीय जरी असला किंवा पक्षांतर्गत जरी असला तरी पक्षांतर्गत लोकशाही आहे का भारतामध्ये. आणि याच्याचमुळे आपण बघू शकतो शिवसेना असू द्या, तृणमूल काँग्रेस असू द्या, मग आता समाजवादी पार्टीचंही चालू आहे की त्याच्यामध्ये सुद्धा विभाजन होऊ शकतं आणि अशाच प्रकारे पवार गटातही झालाय. तर मग हे अंतर्गत पक्षांतर्गत लोकशाही जी आहे हे फार महत्वाचं आहे, ज्याला आपण इंट्रा पार्टी डेमोक्रेसी म्हणतो. मग तो कॉन्सेप्ट काय याच्यावर थोडं सर्च करा. मग आपण नंतर खाली गेलो विद्यार्थी मित्रांनो, तर खाली बघा, दिंडीतील ट्रकची वारकरी महिलांना धडक. आपल्या कामाची नाहीये, दुःखद घटना आहे, पण आपल्याला इथे वाचणं आवश्यक नाहीये. पण अशा प्रकारचे ऍक्सिडेंट्स, आपल्याला विचार काय करायचा आहे की अशा प्रकारचे ऍक्सिडेंट्स महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मग का बरं वाढत आहे, त्याची कारणं काय आहे, कमी करायला काय केलं पाहिजे, अशा प्रकारचं विश्लेषण तुम्ही करा. ठीक आहे. त्यानंतर बाजूला बघा, शहरांच्या विकासासाठी 90,000 कोटी. आता या अंतर्गत ना केंद्र सरकार तिथं 90,000 कोटी केंद्र सरकारनं निधी दिलाय आणि या अंतर्गत महाराष्ट्र सरकारनं अर्बन चॅलेंज फंडची निर्मिती केली आहे. आता हा जो फंड आहे हा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे आणि ऑफकोर्स हे तुम्ही बातमी नाही जरी वाचली तरी तुमच्या मॅगझिनमध्ये तिथं कव्हर केल्या जाईल. त्यानंतर बघा, बद्रीनाथ मंदिरातील देणगी गैरव्यवहारात कर्मचारी अटकेत. आता अशा प्रकारचे जे फ्रॉड आहे, मंदिरामध्ये जी देणगी दिली जाते त्याचा गैरव्यवहार होत आहे, करप्शन होत आहे, तर हे कॉमन झालेलं आहे. ही बातमी नाही जरी वाचली तरी चालेल. त्यानंतर बघा, इथे फुटबॉल बद्दल, आपला फिफा फुटबॉल जो वर्ल्ड कप चालू आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आता ही माहिती तुम्हाला पूर्व परीक्षेत कामाची आहे, पण अगेन आता इथे जर तुम्ही वाचत बसला तर वेळ जाईल. त्यापेक्षा तुमची जी मॅगझिन तुम्ही वाचणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या बाबी कव्हर केल्या जातील ज्या पूर्वच्या अनुषंगाने महत्वाच्या आहेत. त्यानंतर होर्मुझमध्ये ट्रम्प टोल. आता याची बातमी तुम्हाला सविस्तर 5-4 वर दिली, तिथे तुम्हाला वाचायचीच आहे, पण जनरली तुम्हाला माहित पाहिजे की अमेरिकेनं, डोनाल्ड ट्रम्प यांना घोषित केलेलं आहे की होर्मुझ ते स्वतः आता नियंत्रित करणार आहे अमेरिका, आणि जे काही तिथे मालवाहू जहाजं तिथे जातील त्यांच्यावर 20% कर इथं ट्रम्प आकारणार आहे. महत्वाची बातमी आहे. ठीक आहे. त्यानंतर पुण्यात उद्यापासून पाणी कपात. आता कोणत्या जिल्ह्यात पाणी कपात आहे, कोणत्या जिल्ह्यात काय होत आहे हे काही आपल्या महत्वाचं नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर 9वी-10वी मध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक. फार महत्वपूर्ण न्यूज आहे मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने. का बरं? आता बघा, इथे आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नोट्स कसे बनवायचे, तर तुम्हाला अशा पद्धतीचे नोट्स बनवायचे. तर हा रिपोर्ट जो आहे युडायस प्लस चा अहवाल आहे. माध्यमिकच्या शाळा कमी असल्याचा परिणाम, म्हणजे एकंदरीत त्याच्यात असं म्हटलं गेलेलं आहे की प्राथमिक शाळांची संख्या वाढलेली आहे, पण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या जेवढी असायला पाहिजे तेवढी नाही, आणि त्यामुळे ड्रॉपआउट जास्त होत आहेत. तर हा एक जे म्हणतो की शिक्षण क्षेत्रासंदर्भात एक महत्वपूर्ण आकडेवारी आहे, तुम्हाला लिहायला पाहिजे. 9वी-10वी मध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. आणि कोणी सांगितलं? युडायस प्लस. थोडक्यात वाचून टाका की नेमकं काय सांगितलंय, कारण काय, एवढ्या जरी गोष्टी असल्या आणि उद्या जाऊन जर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जर शिक्षण क्षेत्रासंदर्भात जर प्रश्न विचारला गेला तर तुम्ही इथून म्हणजे ही आकडेवारी देऊन तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शन परिचय देऊ शकता आणि तिथून सुरुवात करू शकता. हे बघा, हे अशा प्रकारचे अहवाल जे असतात ते तुम्हाला कोणत्याच मॅगझिनमध्ये कुठेही सापडणार नाही, आणि अशा प्रकारचे नोट्स तुम्हाला बनवायचे आणि एका लाईनमध्ये नोट्स बनतात की युडायस प्लसच्या अहवालामध्ये 9वी-10वी मध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहेत. बस एवढं. आणि का बरं? तर प्राथमिक शाळांची संख्या जास्त झाली आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेची संख्या कमी आहे, हे प्रमुख कारण. बस एवढं जरी तुम्ही नोट्समध्ये लिहिलं तरीही पुरे आहे. एकदम आकडेवारी काय आहे, कसं आहे, एवढं सगळं आपण पाठ करू शकत नाही, म्हणून बी प्रॅक्टिकल. त्यानंतर खाली येऊया. आता खाली आले, ही प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, की पहिला महिला कसोटी सामना लॉर्ड्सवर झाला आणि तो भारताने इंग्लंडच्या विरोधात जिंकला. किती रनांनी जिंकला आणि बेसिकली कोण सामनावीर आहे लक्षात ठेवा, कारण पूर्व परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पण अगेन हे तुमच्या मॅगझिनमध्ये कव्हर होणार आहे आणि संभाव्य फिफा बद्दल ही माहिती आहे, ती नाही वाचलेली बरी. त्यानंतर कचऱ्याचे ढिगारे खचण्याचे प्रकार यापूर्वी. आता बघा, हा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जनरली आता अशा प्रकारचे प्रकार झालेलेच आहे. तुम्हाला मोशीमधली दुर्घटना माहित असेल की तिथे 10 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. तर हा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये होतो. म्हणजे अशा प्रकारचे कुठेही जर फ्लड येत असेल, भूकंप येत असेल किंवा जे अशा प्रकारचे काही मॅनमेड डिझास्टर होत असेल, तर हे सगळं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं. हे उदाहरणं लक्षात ठेवा. म्हणजे काय उपाययोजना करायची आहे, कशा प्रकारचं करायचं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, कारण अशा पद्धतीनं देखील याच्या आधारावर देखील तुम्हाला
मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर दुसरा पेज आता जनरली हा KG2 कॉलेज इथे एज्युकेशन बद्दल सांगितलेलं आहे. आता पहिलंच बघा, प्रवेश परीक्षार्थींमध्ये मुली अधिक. आता हे सगळ्यांना माहिती आहे की मुलींची संख्या जास्त आहे म्हणून त्यांनी आकडेवारी दिली आहे. हे ओव्हरव्ह्यू करा, पण वाचायची पूर्ण डिटेलमध्ये वाचत बसायची काही आवश्यकता नाही, कारण आपल्याकडे वेळ नाही. मग 5 वर्षीय LLBच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ काही आवश्यक नाहीये. कृषी अभ्यासासाठी नोंदणी सुरू काही आवश्यक नाही. IMI मध्ये मुलींचे वर्चस्व आता आपल्याला सगळीकडे माहिती आहे की मुलींचे वर्चस्व सगळीचकडे आहे. ठीक आहे, तर म्हणून हा दुसरा पेज काही कामाचा नव्हता आपला. त्यानंतर आता पुणे दिनक. आता ही बघा, ही पुणे शहराच्या संदर्भातली लोकल बातमी आहे. आता या आवश्यक आहेत का, तर याच्यातल्या काही 1-2 बातम्या कामाच्या असतात, पण मेजर बातम्या आपल्या कामाच्या राहत नाही. पण यामध्ये बघा एक आरोग्य वार्ता येते. आता या आरोग्य वार्तामध्ये प्रत्येक दिवशी विविध टॉपिक येतात, पण यामध्ये आता लॉंग कोविड बद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता लॉंग कोविड काय आहे हे नेमकं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे, कारण जर मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला तुम्हाला माहित असलं पाहिजे, किंवा पूर्व परीक्षेत जरी एखाद्या वेळेस आला तरी. आणि यामध्ये बघा, संशोधकांनी बेसिकली पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी, ठीक आहे, हे पेट नावाचा तंत्राचा वापर करून याच्यावर संशोधन चालू आहे. तर हे जे तंत्रज्ञान हे बेसिकली काय आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. कारण कसं मुख्य परीक्षेमध्ये टेक्नॉलॉजी तर सायन्स नाहीये, विज्ञान नॉर्मल नवाला नाहीये जे आपण बालभारती किंवा NCERT वाचतो. तिथं कोणत्या आहे टेक्नॉलॉजीवर प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीवर तुम्हाला तिथं प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर बघा, आता पुण्यामध्येच इथं काय आहे ना, आयुक्तांनी एक निर्णय घेतला. तर एक वाहतूक प्रणाली तिथं विकसित केला जात आहे, ज्याला HCMTR ला प्राधान्य असं म्हटलंय. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आयुक्त राम यांनी सर्वंकष उपायाची माहिती. आता हे बेसिकली काय ना, हे विद्यार्थी मित्रांनो, हे ट्रान्सपोर्ट रिलेटेड गोष्टीमध्ये येतं. म्हणजे आपल्याला जर आपले शहर जे आहे स्मार्ट सिटी बनवायचे, स्मार्ट सिटी बनवायसाठी आपल्याला जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत करणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगानं हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाला तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. तर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उच्च क्षमता द्रुतगती मार्ग प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार असून पावसाळा संपल्यानंतर या प्रकल्पाला वेगाने सुरुवात होणार आहे. थोडक्यात त्याची माहिती दिलेली आहे. आता ही तुम्हाला पूर्व परीक्षेत आवश्यक आहे, मॅगझिन मध्ये कव्हर होईल. पण हा HCMTR जो हायवे प्रकल्प आहे याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जर शहरांच्या समस्येबद्दल जर प्रश्न विचारला तर तिथे तुम्ही अशा प्रकारचे तिथे उपाययोजना टाकू शकता, BRT बद्दल टाकू शकता. ठीक आहे, हे जे काही गोष्टी आहेत त्यानंतर बघा खाली, हे अत्यंत महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, की राज्यातील शाळांमध्ये आता प्रशस्त 2.0, ठीक आहे, काय आहे कशाबद्दल आहे थोडक्यात तिथं माहिती घ्या. त्यानंतर खाली सराफा पेढीला भगदाड 2.5 कोटींचा ऐवज लपास काही कामाचं नाहीये. अशा प्रकारच्या बातम्या प्रत्येक शहरामध्ये होतच राहतात. मग वारकऱ्यांना अर्थ साक्षरतेचे धडे, हे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला म्हणजे कल्चरल रिलेशन्स किंवा मुख्य परीक्षेमध्ये काही अशा टॉपिक विचारला तर तिथे तुम्ही सांगू शकता की वारकऱ्यांना म्हणजे वारकरी फक्त जी वारी असते त्या वारीत फक्त काही धार्मिक गोष्टीच होतात असं नाही, तिथे आपण साक्षरता जी आहे अर्थसाक्षरतेचे धडे देखील दिल्या जाते. आणि त्याचं हे उदाहरण मुंबई शेअर बाजाराच्या वतीनं तिथं अवेअरनेस निर्माण केली जात आहे. तर हे उदाहरणं जे आहे हे उदाहरणं ऍटलीस्ट तुम्ही वाचून ठेवा, म्हणजे जिथे तुम्हाला लिहिता येईल तिथे तुम्ही हे काय करू शकता, लिहू शकता. मेट्रोच्या कंत्राटी कामगारांना वेतनवाढ, कोणाला वेतनवाढ होत आहे काय होत आहे हे सगळं काही आपल्या आवश्यक नाहीये. त्यानंतर पुण्यात घरांची सरासरी किंमत 84 लाखांवर गेलेली आहे. आज ही न्यूज सुद्धा आपल्या कामाची नाहीये. त्यानंतर चौथ्या पानावर येऊया. आता हवाई भाड्याने हे देश विदेश महत्वाचा पेज आहे. हवाई भाड्याचे नियम 2 आठवड्यात सादर करा. बेसिकली सुप्रीम कोर्टानं केंद्राला विचारलंय की जे काही भाडेवाढ केली जाते ते कोणत्या निकषावर केली जाते त्या संदर्भात तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या. तर त्या अनुषंगाने एकदा वाचून टाका. त्यानंतर भारताने करार नाकारला हा दावा खोटा. बेसिकली अमेरिका आणि भारत यांच्यातला जो व्यापार करार आहे त्या संदर्भात ते टिप्पणी आहे. नाही जरी वाचलं तरी चालतं पण महत्वाचं आहे, कारण भारत आणि अमेरिकेसंदर्भात जो व्यापार करार होता तो फार महत्वपूर्ण आहे आणि भारताच्या दृष्टिकोनातून त्याचे भारतावर तर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतात. त्यामध्ये होर्मुझमध्ये ट्रम्प टोल, तर ट्रम्पने ठरवलेलं आहे की जे मालवाहू जहाज आहे त्यांना आम्ही सुरक्षा देऊ पण 20% सुरक्षा शुल्क आकारू. आणि अमेरिकेकडून इराणच्या नाकेबंदीचा प्रयत्न, तर हल्ल्यात 2 नागरिकांचा मृत्यू. आता किती नागरिक मेले काय मेले तर होणारच आहे युद्धामध्ये, पण महत्वाचं काय तर ट्रम्प काय करतोय, ट्रम्प त्याला आता चार्जेस लावतोय. मग हे सुद्धा एक महत्वाची बातमी आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भात, यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, एकदा वाचून टाका कारण कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे वगैरे त्या संदर्भात ते माहिती असणं अपेक्षित आहे. मग भोटसाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, ते मंदिर आणि मस्जिदचा वाद आहे तर नाही जरी वाचलं तरी चालतं. ठीक आहे, त्यानंतर मंदिरासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, आता राम मंदिरासंदर्भात जो आर्थिक गैरव्यवहार झाला त्या संदर्भात ही बातमी आहे, नाही वाचायची. त्यानंतर खाली या बँकॉकमध्ये म्युझिक बारला, पण हे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं, म्हणजे अशा प्रकारच्या घटना भारतामध्ये घडत आहेत
कोचिंग सेंटरमध्ये आग लागत आहे, कधी अकॅडमीजला आग लागत आहे, कधी पबमध्ये आग लागत आहे. हे असे प्रकार भारतात होत आहे, म्हणजे हे मॅनमेड डिझास्टर आहे. त्यांना कसं रोखलं पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. पण त्यानंतर अजित पवार गटातील संघर्ष विकोपाला पहिल्या पानातली न्यूज आहे, कामाची नाहीये. बंडखोर वटाला बाजू मांडण्यास वेळ देऊ नये ममता बॅनर्जी. आता इथे तुम्हाला काय लक्षात ठेवणं आवश्यक आहे, न्यूज कामाची नाहीये, पण अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा नेमका काय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यानंतर खाली विद्यार्थ्यांच्या नावावर परस्पर खाती उघडून लाखोंच्या शिष्यवृत्तींवर डल्ला, म्हणजे डीबीटी असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असून देखील स्कॅम होतोय. स्कॉलरशिपचा पैसा तिथं बँक मॅनेजर आणि कॉलेज प्रशासन यांनी संगमत करून काय केला तर वळवला पैसा. तर अशा प्रकारच्या ज्या बातम्या हे लक्षात ठेवा, म्हणजे हे उदाहरण असतात की डीबीटी व्यवस्था असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत सरळ जो पैसा आहे तो तुमच्या खात्यात जमा होतो, पण ते देखील ती व्यवस्था असून देखील काय होत आहे, अशा प्रकारचे फ्रॉड, अशा प्रकारचं करप्शन इथं होत आहेत, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर अश्लील साहित्याबद्दलची याचिका फेटाळली, म्हणजे पॉर्न रिलेटेड जे काही साहित्य इंटरनेटवर अवेलेबल आहे त्याच्यावर संपूर्णपणे बंदी घालावी, अशा प्रकारची याचिका होती, पण सुप्रीम कोर्टाने नाकारली. एकदा म्हणजे ओव्हरव्ह्यू करा, ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर इथे जे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हापासून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे बनले तेव्हापासून यांचा कारवाईचा धडाका चालू आहे. पण आता किती लाखाचा भेसळ झाला, काय झालं हे काही महत्वाचं नाही. पण अन्न व औषध प्रशासन नेमकं काय आहे, कोणतं काम करतं, कशा पद्धतीनं करतं, हे सगळं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यावर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ही ऍड आहे, ऍड काही कामाच्या नाहीये. मग आता विचार, आता इथून येतं विद्यार्थी मित्रांनो, आपले जे संपादकीय पान असतो हे आहे. आता याच्यामध्ये लोक जे टिप्पण्या देतात ते इथे असतं, ते काही वाचण्याची आवश्यकता नाहीये. आता इथे लेख लिहिला जातो. आता इथे जो लेख कोण लिहितोय त्याचं नाव लक्षात ठेवा. जसं आता इथे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी आता हा लेख लिहिलेला आहे. आता राजकीय लेख आहे, कारण राजकारणापेक्षा राज्य मोठे, एक प्रकारचं टायटल पासूनच तुम्हाला कळतं राजकीय लेख आपल्या कोणत्याच कामाचा नाही, कारण याची स्वतःची वाहवा केलेली असते आणि प्रत्येक राजकारणी तसा असतो, ठीक आहे. तर त्यामध्ये हा लेख नाही जरी वाचला तरी चालतं. त्यानंतर खाली बघा, इथे कुतूहल, म्हणजे काही सायंटिफिक गोष्टी ज्या असतात, हे असं कसं असतं त्या प्रकारचा एक लेख असतो. क्वार्ट्ज घड्याळ अचूक का असतं, आता हे थोडक्यात वाचून टाका, म्हणजे एक तर आपलं नॉलेज वाटतं, पण बेसिक काय तुमच्याकडे काही जर याच्यातला एखादा कन्सेप्ट आहे, जसं याच्यामध्ये सिलिकॉन डायऑक्साईड पासून बनलेला हा स्फटिक आहे, कशापासून क्वार्ट्ज बनतं, याच्या आधारावर देखील तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हे एकदा वाचून टाका. भक्त कोण हे आम्हीच ठरवणार. आता हे थोडं क्रिटिकल अनालिसिस आहे, पण नाही वाचलं तरी चालतं. त्यानंतर थोरल्या किकेडेंनी लावलेले अपूर्व शोध, आता हे बेसिकली राजवाड्याबद्दल वगैरे तो आर्टिकल लिहिलेला आहे, ठीक आहे. तर तेवढं वाचलं, तुम्हाला इंटरेस्ट असेल वाचा, पण माझ्या मते तरी असे आर्टिकल नाही जरी वाचले तरी चालतं, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपल्याला अख्खा पेपर 30 ते 40 मिनिटात संपवायचा आहे. म्हणून याच्यातला फक्त हा जो कुतूहलचा सेक्शन हा एक वाचा, आणि हा लेख कोणी लिहिलाय आणि त्याचं थोडं डिझिग्नेशन वाचा, आणि त्याच्या आधारावर एक पहिला पॅरेग्राफ बघा. जज कसं करायचं की तो लेख चांगला आहे की म्हणजे आपल्या कामाचा आहे की नाही कामाचा आहे. तर हे पहिला पॅरेग्राफ वाचायचा आणि शेवटला पॅरेग्राफ वाचायचा, ठीक आहे. पहिला पॅरेग्राफ आणि शेवटला पॅरेग्राफ जर वाचला, आपल्याला एक प्रकारे अंदाज येतो की या लेखमध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या माझ्या कामाच्या आहेत की नाही. आणि सर्वप्रथम तर जो लेखक आहे त्याचं डेझिग्नेशन पाहायचं. तर डेझिग्नेशन नंतर मग पहिला पॅरेग्राफ शेवटला पॅरेग्राफ पाहिला तर आपल्याला जर वाटतंय की आपल्या कामाचा आहे तर मग वाचायचा, कामाचा नसेल तर तुम्ही स्किप केलेला तरीही बेटर आहे, ठीक आहे. त्यानंतर संपादकीय. आता बघा, संपादकीय लोकसत्तामध्ये जे जनरली लिहिले जातात ते अँटी गव्हर्नमेंट असतात, म्हणजे इथे क्रिटिकल अनालिसिस राहत नाही, इथे सरसकट सरकारचा काय निषेध केला जातो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला म्हणजे एकदा परिस्थिती कशी आहे ती जर समजून घ्यायचं तर तुम्ही वाचू शकता. पण अगेन परीक्षेच्या अनुषंगानं हा लेख तेवढा कामाचा नाही. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की बेसिकली जी संस्था आहे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट सोसायटी, त्याचा फंड कमी केलं सरकारनं, का बरं कमी केलं, थोडं विश्लेषण केलेलं आहे. पण विश्लेषण म्हणजे काय, तर ओनली वन साइडेड विश्लेषण आहे, दोन्ही मुद्दे त्याच्यात मांडलेले नाहीयेत. तर एक तर वाचायचं असेल तर वाचू शकता, पण माझ्या मते परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढा कामाचा नाहीये. त्यानंतर खाली जाऊया, ठीक आहे. बघा, याच्यामध्ये हा आर्टिकल महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जेव्हा आर्टिकल येतो पहिले टायटल वाचा, पुरवणी मागण्यांचाच विक्रम, प्रश्नांचा मात्र नित्यक्रम. आता अशामध्ये बघा, हे थोडक्यात या गोष्टी सांगितलेल्या असतात. जिथे मी सर्कल केलाय ना, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काय दिसले. आता बेसिकली राज्य विधिमंडळाचं जे पावसाळी अधिवेशन झालं याच्यामध्ये कामकाजाबद्दल हा थोडा लेख त्यांनी लिहिला आणि महत्वाचा आहे. म्हणजे विधिमंडळा संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्यांना इथे वाचा फोडलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा लेख आपल्या कामाचा आहे. लेखक तुषार गायकवाड, लोककेंद्री कारभारासाठी कार्यरत संपर्क सदस्य, संस्थेचे सदस्य. म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे शॉर्ट जे डिस्क्रिप्शन असतं हे वाचून देखील तुम्ही अंदाज लावू शकता की लेख कामाचा आहे की नाहीये, किंवा पहिला पॅराग्राफ आणि शेवटला पॅराग्राफ जरी वाचला तरी तुम्हाला इथं कळेल. आणि कचरा कोंडीचा फास, आता जी मुशीमधली दुर्घटना झाली तर ही कशामुळे झाली, काय झाली, थोडक्यात तो वाचून टाका, कामाचा आहे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे खाली इथे दररोज लोकसत्तामध्ये म्हणजे संडे सोडला तर संडे आणि सॅटर्डे सोडला तर पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही, याचे घटनात्मक गांभीर्य काय. म्हणजे अशा पद्धतीनं डायरेक्टली इथून तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे आर्टिकल तुम्हाला अशा प्रकारचे वाचायचे
ज्यामध्ये आपल्याला नेमक्या गोष्टी काय आहेत, पासपोर्ट संदर्भातल्या गोष्टी काय, हे सगळं तुम्हाला कळेल. म्हणजे हे तुम्हाला संपादकीय पेजवर वाचायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता महाप्रदेश. आता महाराष्ट्र संदर्भात तुम्हाला बातमी आहे. जसं हा पहिल्या पानावर बातमी होती की शहरांच्या विकासासाठी 90,000 कोटींचा तिथं विकास निधी दिला गेला आहे आणि या अंतर्गत अर्बन चॅलेंज फंडची निर्मिती महाराष्ट्र शासनानं करायचं ठरवलंय. त्यानंतर एसटी आगाराच्या पीपीपी तत्वावर पुनर्विकास. पीपीपी काय? इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहे. इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणजे काय? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. तर प्रायव्हेट सेक्टर आणि सरकार दोघं एकत्रित मिळून आता जे आपले बस स्टँड आहे ज्यांची हालत खूप खराब आहे ते आता तिथे सुधारवले जाणार आहे, या संदर्भात आहे. म्हणजे तेवढं जरी माहित असलं तरी पुरे आहे. त्यानंतर नक्षल विरोधी मोहिमेतील हेलिकॉप्टर 1.5 वर्ष वापरावी. आता एक प्रकारचा काय, हा पब्लिक पैशाचा गैरवापर आहे. म्हणजे तिथे वापरच नाही होऊन राहिला, तर एक प्रकारे काय फालतू खर्च केलेला आहे. तर अशा पद्धतीने का बरं, म्हणजे टॅक्सचा ठप्पा ठेवण्यात आलेला आहे. तर वाचली नाही तरी चालतं पूर्ण बातमी, पण माहित पाहिजे की अशा प्रकारचा म्हणजे खर्चाची काही आवश्यकता राहत नाही, पण तरी देखील खर्च केला जातो. त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा काय? राजकीय आर्टिकल आहे, वाचायची गरज नाही. विनायक राऊत यांना अटकपूर्व जामीन, आर्टिकल वाचायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर तर्काच्या आधारे विचार करणे सोडून दिल्याने महाराष्ट्राची पिछाड. गिरीश कुबेर यांचा हे व्यक्तिगत ओपिनियन आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल वाचू शकता, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक नाही. त्यानंतर म्हात्रेंना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. ठीक आहे. आता म्हात्रेंचं प्रकरण तुम्हाला माहित पाहिजे. काय केलं? एक नगरसेवकांनी डॉक्टरवर हात उगारला, आणि डॉक्टर म्हणजे महिला. तर आता विशेष करून जर नगरसेवक अशा पद्धतीने वागत असेल तर नैतिकतेवर प्रश्न येतो. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एथिक्समध्ये विचारला जाऊ शकतात की एका राजकीय नेत्यानं समाजात कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे त्या अनुषंगानं. त्यानंतर सोलापुरात एमडी गांजा जप्त, तिघांना अटक. आता तुम्हाला माहिती आहे की सध्या परिस्थितीत महाराष्ट्र सुद्धा संपूर्ण भारतामध्ये जे अंमली पदार्थ आहेत त्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. म्हणजे या संदर्भात तुम्हाला थोडं अनालिसिस करणं आवश्यक आहे. का बरं नेमकं एवढं गांजा वगैरे जे एमडी वगैरे आहे त्यांचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणावर कसं वाढलं, काय वाढलं, हे सगळं तुम्हाला तपासणं आवश्यक आहे. त्यानंतर सरकारी कांदा खरेदी अडचणीत महत्वाचं आहे, कारण ऍग्रिकल्चर आपल्या कृषी संदर्भात हे महत्वाचं पाऊल आहे. आणि त्या संदर्भात जर तुम्हाला मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला की शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न आला तर अशा प्रकारचे मुद्दे तुम्ही तिथं टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर मराठा मुख्यमंत्री लाभेल म्हणून समाज पुढारलेला कसा. जसं आता तुम्हाला माहिती आहे की जे मराठा समाजाला आरक्षण दिले गेले त्या संदर्भात ही युक्तिवाद चालू आहे कोर्टामध्ये, आणि सरकारकडून तो युक्तिवाद सादर केला गेला. ते एकदा बघून टाका काय म्हणणं आहे काय नाही. आणि नंतर करिअर वृत्तांत. आता करिअर वृत्तांत मध्ये उत्तर लेखनातील तांत्रिक बाब वाचा. आपल्या जर कामाचं असेल, तुम्ही राज्यसेवा करत असाल तर तुम्ही निश्चित इथं वाचू शकता. आपले व्हिडिओज देखील ते देखील तुम्ही बघू शकता. आणि राज्य सरकारची नोकरीची संधी वाचायचं असेल तर वाचू शकता. नंतर शाश्वत डिझाईन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट माहित पाहिजे तुम्हाला. शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो, इथे आता सस्टेनेबल डिझाईन येत आहे. म्हणजे शाश्वत डिझाईनची संकल्पना, म्हणजे अशा प्रकारचं डिझाईन की ज्यामुळे पर्यावरणाचं नुकसान कमी होईल आणि आपण एसी वगैरेचा कमीत कमी वापर करू. अशा पद्धतीच्या डिझाईनला शाश्वत डिझाईन म्हणतात. म्हणजे हे कन्सेप्ट जे आहे हे कीवर्ड लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारचे कीवर्ड तुम्ही काय करू शकता ना, सरळ पेपरमध्ये वापरू शकता. जर तुम्हाला पर्यावरणासंदर्भात प्रश्न आला तर तुम्ही हा शब्दाचा वापर तिथं करू शकता. त्यानंतर पुढे आता हे लोकल न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. या लोकल न्यूज जनरली आपल्या कामाच्या राहत नाही. जर एखादा धोरणात्मक निर्णय, पुण्यामध्ये काही महत्वपूर्ण मीटिंग झाली, कॅबिनेटची बैठक झाली, मुख्यमंत्री असेल त्यांनी जर काही धोरणात्मक निर्णयाचं तिथं अनाउन्समेंट केलं तर ते तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. पण बाकीच्या गोष्टी जसं उद्यान विभागात 90% पदे रिक्त. ठीक आहे. त्यानंतर अशैक्षणिक कामे कमी करण्याची मागणी. आता बघा हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रावर पेटतोय की आपल्या शिक्षकांना आता SIR मध्ये लावलं, कुत्रे मोजायला लावलं. ठीक आहे. म्हणजे जे जनगणना असू द्या, म्हणजे जे अशैक्षणिक काम आहे त्याच्यामध्ये लावलं जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आपण पहिल्याच पानावर बघितलं त्या रिपोर्टमध्ये. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीनं तुम्ही हे अशा बातम्या ज्या आहेत या नाही जरी वाचल्या तरी तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर खाली जाऊया. ठीक आहे. आता याच्यामध्ये अन्यायाविरुद्ध बंड करणारा पॅन्थर जिवंत राहणे गरजेचं आहे, काही कामाचं नाहीये. आणि हे जनरली जे कवी वगैरे यांचे नावं तुम्हाला पूर्व परीक्षेच्या संदर्भात ज्या मॅगझिन असतात त्याच्यामध्ये तुमचं होऊन जाईल. ठीक आहे. तर जनरली या ज्या क्रॉस केलेल्या आहेत या काही तिथं आवश्यक नाही आपल्याला. त्यानंतर पुढे वळूया. आता बघा पुढे पुणे दिनांक हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोची प्रतीक्षा, काही कामाचं नाही. कोणती मेट्रो कुठे होत आहे काय होत आहे. पण मेट्रोमध्ये जर गळती होत असेल, पाण्याची गळती असेल, तो चिंतेचा विषय. म्हणजे एवढा खर्च करून जर पाण्याची गळती होत असेल तर कुठेतरी चिंताजनक आहे. म्हणजे आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर बनत आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड क्लास नाही, याचा अर्थ असा होतो. का बरं नाही? कारण त्याच्यामध्ये करप्शन कुठेतरी झालं राहतं. म्हणजे अशा प्रकारच्या टिप्पणी जर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात कोणता प्रश्न विचारला तर तुम्ही हे मुद्दे मांडू शकता, कारण हे कॉमन मुद्दे. ठीक आहे. आणि याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही सरकार विरोधी बोलत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे क्रिटिकल अनालिसिस करणं अपेक्षित आहे. मग सोल्युशन द्या ना, की आपण त्याच्या अंतर्गत काय करू शकतो. आपण एक कमिटी बसू शकतो, त्या कमिटीमध्ये नागरिक ठेवा. ठीक आहे. म्हणजे सोशल ऑडिट ज्याला म्हणतो, सोशल ऑडिट करू शकतो. सोशल ऑडिटमध्ये सरकारचे काही कर्मचारी असतील, नागरिक असतील, प्रायव्हेट कंपनीचे काही लोक असतील आणि एकत्रित हे ऑडिट केल्या जातील. म्हणजे अशा पद्धतीनं करप्शन टाळता येऊ शकतात.
आणि योग्य क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती केल्या जाऊ शकते. त्यानंतर पडझडीतून सावरून निफ्टी 24,200 वर दगड. आता निफ्टी किती वरती गेला, किती खाली गेला, सेन्सेक्स किती वरती गेला, किती खाली गेला, आपल्या कामाचं नाहीये. कोणत्या कंपनीनं कोणत्या कंपनीला विकत घेतलं, किती प्रॉफिट झालं, हे देखील कामाचं नाहीये. मग कल्याण कुटुंबातील वादावर आता कोणाच्या कुटुंबात काय वाद आहे काय नाही हे देखील कामाचं नाही. हा, पण सेबी, आरबीआय यांच्या संदर्भात ज्या न्यूज असतील त्या तुम्हाला वाचणं अत्यावश्यक आहे. तर सेबीची कठोर नीती संहिता म्हणजे आता हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट टाळायला ही त्यांनी कठोर पाऊल सेबीने तिथे उचललेलं आहे. त्या संदर्भात तुम्हाला माहिती वाचणं अपेक्षित आहे. सेबी असू द्या, आरबीआय असू द्या, नाबार्ड असू द्या, या संदर्भात काही बातमी आली किंवा बजेटचं काही आलं तरी तुम्हाला वाचणं अत्यावश्यक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर खाली वळूया. त्यामध्ये बघा, कचऱ्याचे ढिगारे खचण्याचे प्रकार, यापूर्वी जो मुशीचा प्रकार झाला. आता बघा, एकच न्यूज 3-4 वेळा रिपीट झाली. पहिल्यांदा एकदा वाचा, बाकी सोडून द्या. प्रत्येक वेळेस तीच न्यूज वाचत बसायची नाही, याचमुळे आपला टाइमपास होतो. ठीक आहे, पुण्यात उद्यापासून पुन्हा हे काही कामाचं नाहीये. त्यानंतर आता हे लोकसत्ता पुणे हे लोकल न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे पुरवणी असते त्या पुरवणीमध्ये अगेन याच्यामध्ये जास्त काही आपल्या कामाचं राहत नाही. सगळं मी जनरली क्रॉसेस केलेलं आहे. एखाद न्यूज जर कामाची असेल तर ती तुम्ही हे करू शकता, पण जनरली आजच्या पेपरमध्ये काही तसं आलेलं नाहीये. आणि हे मोशी दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी, याच्याबद्दल तर मी आधीच सांगितलं की किमान 3 ते 4 वेळा ती बातमी आलेली आहे. एकदा तुम्ही वाचून टाका, तेवढं जरी वाचलं तरीही पुरे आहे. ठीक आहे, आणि सर्वात महत्वाचं, जसं आता फिफा वर्ल्ड कप होत आहे तर याच्यावर तुम्हाला पूर्वपरीक्षित प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे लॉर्ड्सवर जो कसोटी सामना झाला, महिलांचा पहिला टेस्ट मॅच वाला, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आणि ती माहिती जनरली तुम्हाला लिहून ठेवायची आवश्यकता नाही, कारण तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कुठे येतात विद्यार्थी मित्रांनो, तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रिलिम्समध्ये येतात आणि ते तुमचे मॅगझिन जे काही तुम्ही वाचणार आहे त्यामध्ये हे टॉपिक्स तुमचे कव्हर तिथे केल्या जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये बेसिकली आता अपघात झाला वगैरे त्या गोष्टी तर आहेच, म्हणजे पण ते एवढं आपल्या कामाचं नाहीये. ठीक आहे, जनरली या पेपरमध्ये आता बघा, ज्या कॉमन या धरणामध्ये एवढं पाणी वाढलं, तेवढं पाणी कमी झालं, काही कामाचं नाही, तुम्ही कुठे लक्षात ठेवणार आहे. म्हणून हे काही कामाचं नाही. आगाशिव डोंगरावर मधमाशांच्या हल्ल्यात 40 विद्यार्थी जखमी, काही कामाचं नाहीये. ठीक आहे, मग जनरली या न्यूज ज्या आहेत या लोकल न्यूज आहेत. या लोकल न्यूज असल्यामुळे जनरली आपल्याला तिथे आपल्या पेपरमध्ये याचं काही काम राहत नाही, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील काही कामाचं नाहीये. आता इथे अजून पंचगंगेवरील शिरोळ बंधाऱ्याला भगदाड, आता अशा हे इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज आहे, पण हे देखील आता प्रत्येक कोणत्या बंधाऱ्याला काय भगदाड पडलं, कुठे पडलं, हे काय आपण वाचत बसू नये. ठीक आहे, म्हणजे या लोकल बातम्या या आपल्याला काही कामाच्या नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं शिक्षण धोरणाविरोधात साताऱ्या शिक्षकांचा मोर्चा. आता हे मोर्चा पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की शिक्षकांना अशैक्षणिक कामात इथं गुंतवल्या जात आहे, आणि यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. आणि तिथं सरकार बोंबाबोंब करते की काय, की जिल्हा परिषदमध्ये पोरं येत नाही. पोरं कशी येणार जर तुम्ही शिक्षकांना अशा अशैक्षणिक कामात जर गुंतवत असाल तर प्रत्येकाच्या मायबापाला चिंता आहे. आणि आता कॉन्व्हेंट्स दारोदारी पोहोचलेत, गावोगावात पोहोचलेत, मग अशा वेळेस पोरं जिल्हा परिषद शाळेत न जाता कॉन्व्हेंट्समध्ये जात आहे. म्हणजे या ज्या महत्वपूर्ण बाबी या तुम्हाला वाचायच्या आहे पेपरमध्ये, लक्षात ठेवा. आणि परत सांगतोय, एकंदरीत आता तुम्ही हा पूर्ण आपण पेपर का बरं बघितला, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला एवढं कळलं असेल की या पेपरमधलं जवळपास 70 ते 80% बातम्या आपल्या कामाच्या नाहीत, हे लक्षात ठेवा. परत सांगतोय मी, किती बातम्या पेपर मधल्या 70 ते 80% बातम्या आपल्या कामाच्या नाहीये. 70 to 80% पेपर आपल्या कामाचा नाहीये. ठीक आहे, पण किती कामाचा आहे, 10 ते 20% पेपर आपल्या कामाचा असतो. आणि हा कधी कधी 10% येतो, कधी कधी 15 जातो, पण 20%च्या वर कधीही पेपर कामाचा राहत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून वेळ देताना मी किती म्हटलंय, 30 ते 40 मिनिटं द्या. तेवढ्या वेळात तुमचं जे महत्वपूर्ण बाबी आहेत त्या तुम्ही ओव्हरलुक करता, आणि एखादा संपादकीय वाचा, आणि एक जी खालची बातमी आहे तेवढी वाचा. 2 संपादकीय वाचले, 15 मिनिटात 2 संपादकीय होतात, आणि 15 मिनिटात उर्वरित पेपर होतो. एवढं जरी केलं तरीही पुरे आहे. सध्या नोट्स बनवायच्या मागे लागू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण जर ही चुकी करा तर जिथे तुम्हाला अर्धा तास द्यायचा आहे, 30 ते 40 मिनिटं द्यायचे, तिथे तुमचे 1.5-2 तास चालले जातील, आणि त्या 1.5-2 तासाचे अजून झाले. कारण एकदम सुरुवात करताना पहिले समजून घ्या की आपल्याला नेमकं काय वाचायचं. आणि हे लक्षात ठेवा, पेपर मधल्या कोणत्या बाबी वाचायच्या आहे, कोणत्या नाही वाचायच्या आहे, यासाठी तुम्हाला सिलेबस माहित असणं आवश्यक आहे. आणि मी परत सांगतोय, सिलेबस आपल्या सोबत ठेवा. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी सिलेबस किमान एकदा तरी वाचा, जेणेकरून सिलेबस जर तुम्हाला तोंडपाठ असेल तर न्यूज पेपरमधनं काय वाचायचं आहे, काय कामाचं आहे, काय नाही कामाचं आहे, एवढं तुम्हाला हमखास तिथे कळेल. अशा पद्धतीनं नियोजन करा. आणि लक्षात ठेवा की ज्या काही एंटरटेनमेंटच्या बाबी असतात त्या वाचून काही अर्थ नाही, पॉलिटिक्सच्या संदर्भातली काही घडामोडी असेल त्या वाचून काही अर्थ नाही. ठीक आहे, पण त्यांचे काही धोरणात्मक निर्णय असेल ते आपल्या कामाचं आहे. पॉलिटी असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, संसदेमध्ये काही झालं, विधिमंडळात काही झालं, कोणतं बिल पारित करण्यात आलं, हे महत्वाचं आहे. त्याच्यावर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात. क्राईम म्हणजे काही अपराध झाला, काही झाला, हे वाचायची काही आवश्यकता नाहीये, हे लक्षात ठेवा. हा, पण जर आता लहान याच्यावर म्हणजे लहान मुलांवर तिथे अत्याचार होत आहे, ठीक आहे, जसं आता आपण पुण्यातलं प्रकरण पाहिलं, मुंबईतलं प्रकरण पाहिलं,
हे प्रकरण वाढत आहे. मग त्या अंतर्गत कायदा कोणता आहे, पॉस्को कायदा काय आहे, ठीक आहे, मकोका काय आहे, हे कायदे जर तिथं आले तर या संदर्भात सर्च करा, माहिती लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पेपर वाचणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. जो विद्यार्थी अशा पद्धतीनं पेपर वाचेल हमखास त्याला यश मिळणारच आहे. आणि हे लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरला वेळ किती द्यायचा आहे मी परत सांगतोय, मॅक्स टू मॅक्स 30 ते 40 मिनिटं. पण 40 मिनिटाच्या वरती तुमचा पेपर रिडिंग जाता कामा नये, कारण शेवटले किमान 20 ते 30 मिनिटं तुम्हाला काय वाचायचं आहे, तर तुम्हाला मॅगझिन वाचायची आहे. ठीक आहे, परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड यापैकी कोणतीही मॅगझिन वाचली तरी चालेल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे. इंग्रजीमध्ये अजूनपर्यंत एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने मॅगझिन आहे, ती लवकरात लवकर आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पेपर वाचन करायचं आहे. आणि जे विद्यार्थी मराठीतून करत असेल ते लोकसत्ता किंवा मटा किंवा सकाळी यापैकी कोणताही एक पेपर वाचा. हे लक्षात ठेवा, विद्यार्थी काय करतो, लोकसत्ताही वाचतो, मटाही वाचतो, सकाळी वाचतो. असं करू नका, आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे. कारण मी स्पष्टपणे सांगितलंय, तुम्हाला 1 तासाच्या वरती करंट अफेअर्सला द्यायचं नाही, चालू घडामोडीसाठी 1 तासाच्या वरती द्यायचं नाही. यामध्ये पेपर याला आणि मॅगझिन याला, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचं नियोजन करा. जो विद्यार्थी अशा प्रकारे करेल त्याचं हमखास त्याचं सिलेक्शन होणारच आहे, त्याचं विश्लेषणात्मक दृष्टिकोन वाढणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचा अप्रोच तिथं विद्यार्थी मित्रांनो असला पाहिजे. जर तुम्हाला पेपर रिडिंग संदर्भात काही डाऊट असेल तर सरळ तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 वर डायरेक्टली मला कॉल करू शकता. तुम्हाला नोट्स हवे असतील, सिलेबस हवा असेल, इतर काही माहिती हवी असेल, काउन्सिलिंग हवी असेल तर सरळ तुमचा मोबाईल फोन उचला आणि कोणताही विचार न करता मला डायरेक्ट कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. मी जर बिझी असेल तर मी जेव्हा फ्री राहील तेव्हा मी तुम्हाला कॉल करेल, पण हे अवश्य करा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. मी अपेक्षा करतो की तुम्हाला पेपर कसा वाचायचा आहे, काय वाचायचा आहे, या संदर्भात सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. आणि अगेन, पेपर वाचताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, सिलेबस तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. माहित नसेल तर सिलेबसची कॉपी सोबत ठेवा. आणि सुरुवातीला काही त्रास जाईल, काही शब्द तुम्हाला कळतील नाही, तर ते शब्द जे आहे मराठीतलं जरी असेल तर लिहून ठेवा आणि त्याचे अर्थ काढून ठेवा. म्हणजे ते शब्द रिपीट होतात काही दिवसानंतर. आणि जे विद्यार्थी इंग्रजीमधनं एमपीएससीचा अभ्यास करतील त्यांच्यासाठी इंडियन एक्सप्रेससाठी ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे की इंडियन एक्सप्रेस कसा वाचावा, काय वाचावा. तो व्हिडिओ तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तिथं बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला कोणालाही काही डाऊट असेल, आमची एमपीएससी राज्यसेवेची बॅच जॉईन करायची असेल, मेंटरशिप जॉईन करायची असेल, आन्सर रायटिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल, जो परिश्रम आपण फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी चालवतोय, किंवा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, सरळ तुम्ही माझा मोबाईल फोन उचला आणि मला डायरेक्टली माझ्या नंबरवर कॉल करा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.